अरे तुमचा प्रचार करतो मी. अलीकडे बोला. तो पॉइंटर मी देतो. चला हॅलो. सुरुवात आज एक झालं का रे हे? अहो भेटली का? मला बोलतोय का? अरे तूने रोजा बीजा पकड़ा था क्या नहीं रे? छोट छोट के पकड़ा था उसने. हाँ, सगळं बाहेर होतो रमजान मध्ये. उसको मेडिटेशन की जरूरत है. चिड़चिड़ करता हूँ. बरोबर आहे ऑब्झर्वेशन. आज एक मोठं शक्ती प्रदर्शन करा. तुम्ही तुमच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करणार आहे. आतापर्यंत जी एक शिवसेना होती तिचे 2 अंग झाले आणि या दुसऱ्या अंगाला आता शक्ती प्रदर्शन करावं लागतं निवडणुकीच्या तोंडावर. शक्ती प्रदर्शन वगैरे काही नाही. आम्ही आमचे फक्त प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे. कोणती ताकद शक्ती या कामाला लावण्याची गरज नाही. ती मतदानाला लावण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. उत्स्फूर्तपणे लोक येतील. त्याला शक्ती प्रदर्शन म्हणण्याची काही आवश्यकता नाही. पण या संभाजीनगरात उत्स्फूर्तपणे शिवसेनेचं कोणताही प्रोजेक्ट, काहीही कार्यक्रम असला, काही उपक्रम असला तर 2-5 हजार लोक तर कधी येतच असतात आमच्या कार्यक्रमाला. आणि वाटतं आजही मोठ्या संख्येने सगळे शिवसैनिक या कार्यक्रमाला हजर राहतील. कसं असं दिवसभरातलं शेड्यूल काय असतं ते आम्हाला सांगा. दिवसभरात आम्ही आज फॉर्म भरणार आहोत. मान्य खैरे साहेबांचा, आदित्यजी ठाकरे साहेब आणि अमित देशमुख जे काँग्रेसचे नेते आहेत ते या उपस्थित राहणारे. एक क्रांती चौकातून संस्थान गणपतीपर्यंत दरवर्षी हा परंपरागतरित्या शिवसेना मिरवणूक रोड शो करत असते. तोही आज केला जाणार आहे. उत्साहात उल्हासात हजारो कार्यकर्ते शिवसैनिक याच्यामध्ये सहभागी होतील. जवळपास आता थोडा वेळात सुरू होणारा हा कार्यक्रम 3-4 वाजेपर्यंत चालेल. एक दुसरा मतप्रवाह असाही आहे की तुम्ही शक्ती प्रदर्शन नाही म्हणतात तर विरोधक तुमचे असं म्हणतात शक्ती आहे कुठं दाखवायला, त्यामुळे साधेपणा असावा. मतदानातूनही आम्ही दाखवून देऊ. आता विरोधक तर बोलत असतात, आम्ही सांगतो तुमची शक्ती नाही. पण प्रत्येकाचं काही ना काही असतंच, हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळं विरोधकांना टीका टिप्पणी करणं हा त्यांचं काम आहे, केलंच पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात, निंदक शेजारी असलाच पाहिजे. टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरेचे सरकार हे देवेंद्र फडणवीसांना, आशिष शेलारना, अनेक काही भाजप नेत्यांना जेलमध्ये टाकणार होतं. त्यासाठी जी सगळी प्लॅनिंग होती असं एकनाथ शिंदेने दावा केलाय, कारण ते त्यावेळेस होते, त्यांना हे सगळं माहिती होतं असं त्यांचं म्हणणं आहे. जर एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याच्यात जेलमध्ये टाकणं हे काही चूक आहे, अशातला काही भाग नाही. आणि हे एकनाथ शिंदे आता बोलतात, हे आता का बोलतात? आधी का नाही बोलले? आधी विरोध करायला पाहिजे. असं काही असेल तर पहिली गोष्ट असं करण्याची गरज नाहीये. उद्धवजी ठाकरे साहेब काय अशा पद्धतीनं काम करणार नेतृत्व नाही. त्यामुळे अशा बोलण्याला कोणत्याही प्रकारे अर्थ असण्याचं काही कारण नाही. आता जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं वक्तव्य माननीय एकनाथजी शिंदे साहेब करत असतील. एकही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी माझा अपमान झाला नाही. वर्षा बंगल्यावरती बोलून घेऊन मला तासन तास थांबून ठेवलं जायचं असं पण म्हणाले शिंदे. उलट आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांचं महाराष्ट्रातले असं म्हणणं असायचं की तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स एकनाथ शिंदेनाच देता, बाकीच्यांना फार काही तुम्ही लक्ष देत नाही, असं अनेक शिवसेना नेत्यांचं आणि अनेक शिवसेनेच्या आमदारांचं, खासदारांचं म्हणणं असायचं. हे सत्य आहे. कारण उद्धवजी ठाकरे साहेब कोणतंही काम असो, एक शिवसेना नेते म्हणून, एक ज्येष्ठ मंत्री म्हणून, कोणती जबाबदारी असो, महाराष्ट्रातल्या कोणत्याही जबाबदारी आठवा ह्या एकनाथजी शिंदे यांनाच द्यायचे. त्यांना तर मला असं वाटत नाही कुठं अपॉइंटमेंट आणि कुठं भेटण्याची गरज त्यावेळेस होती. त्यामुळे ते जे आता बोलतात ते धांदाट खोटं बोलतात. सगळ्या यंत्रणा पक्षाच्या त्यांच्या हातात होतात. उद्धवजी ठाकरे साहेब सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्याच खांद्यावर द्यायचे आणि आता अशा पद्धतीने भेटत नव्हते, बोलत नव्हते ह्या म्हणण्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. अनेक शिवसैनिक याला साक्षीदार आहेत. आता सदा सरवणकरांनी गंभीर आरोप केलाय. ते म्हणतात की मुलाला पुढे आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष घरात कोंडून ठेवलं
रश्मी ठाकरेवरती त्यांनी हा आरोप केला की मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आईचं प्लॅनिंग होतं, त्यामुळे दिसतात भोळ्या अतिशय कपटी अशा आहेत रश्मी ठाकरे. मला वाटतं अशा व्यक्तिगत विषयावर आणि तेही सदा सरवणकर सारख्या याच्यावर बोलणं मला काही फार आवश्यक वाटत नाही, कारण सदा सरवणकर काय दादरमधला एक शिवसैनिक होता, जो आमच्या सोबत होता, एकनाथ शिंदेच्या विरोधात होता, आंदोलन केलं, सगळं केलं आणि दुसऱ्या दिवशी उडी मारली. ही का मारली सगळ्या दादरकरांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आता विधानसभेची निवडणूक नाहीये, स्वतःचा मुलगा तोच आपल्याला सांभाळता येतो का तेवढं बघा, असं माझं त्यांना चाललं आहे. शिवसेना प्रमुखांनी ज्यांना विरोध केला त्यांना उद्धव ठाकरेंनी मांडीवर बसवलं. शिवसेना भवन तोडलं ते समाजवादी पक्षांसोबत आता उद्धव ठाकरे आहेत. राजकीय वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या अलायन्स हे होत असतात. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस या सगळ्या आघाड्या केलेल्या हे आपल्याला विसरता येणार नाही. पण आता तुम्हाला त्या दिसतात, तुम्ही कोणाकोणाबरोबर आहेत. मग आता तुम्ही ज्यांच्याबरोबर त्यांना शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे, आता जी राष्ट्रवादी आहे त्यांनाही काय म्हणायचे शिवसेना प्रमुख हे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. ते ज्यांच्या मांडीवर जाऊन बसलेले नितीश कुमार त्यांचे सहकारी ते काय काय बोलायचे हे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. महबूबा मुफ्तींना मुख्यमंत्री यांनीच केलं होतं, त्यांच्याविषयी सुद्धा यांची काय भूमिका होती आणि आहे हे चांगलं माहिती आहे. त्यामुळे अशा या गोष्टी आता बोलणं याला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. शिवसेना प्रमुखाचं एक नेतृत्व व्यापक होतं. शिवसेना प्रमुखावर अनेक लोक येत होते आणि अनेक लोक जात होते, त्याचा शिवसेना प्रमुखांनी कधी विचार केलेला नाही. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांची नाराजी काही हातील दिसत नाही, आनंदी त्याच्या प्रचारात ते दिसत नाही. एखाद्या कार्यक्रमाला गेले नसेल म्हणून प्रचारात नाही असं म्हणणं काही योग्य नाही. भास्करराव जाधव एक मोठं नेतृत्व शिवसेनेचं आहे. सगळी यंत्रणा, त्यांचे चिरंजीव, त्यांचा मुलगा या सगळ्या यंत्रणेमध्ये आहे. शिवसेनेचा प्रचार अतिशय हेरिरीनं ते करतायत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे असं शरद पवारांनी सुचवलं नव्हतं, तर उलट उद्धव ठाकरेंनी सेनेची माणसं पवारांकडे पाठवली होती आणि त्यांच्या मार्फत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल असं सुचवायला कुठल्याही शिवसैनिकाला कधी त्यांना मुख्यमंत्री होऊच द्यायचं नव्हतं. हे पण आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे स्वप्न आहे की एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं पाहिजे. निश्चित हे पूर्ण होईल याच्याविषयी त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही, पूर्ण आत्मविश्वास भरलेला आहे. पण त्यावेळेची परिस्थितीच अशी होती की सगळे पक्ष ज्या पद्धतीने एकत्र आले आणि मग ज्या पद्धतीनं काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठे मोठे नेतृत्व होते. मग आता राष्ट्रवादीचं त्यात अजितदादासारखं नेतृत्व असेल, त्याच्यानंतर जयंत पाटलासारखं नेतृत्व असेल, छगन भुजबळांसारखं नेतृत्व असेल, काँग्रेसमध्ये सुद्धा बाळासाहेब थोरातांसारखं नेतृत्व असेल, असे मोठे मोठे नेतृत्व होतं की जे वर्षानुवर्ष जागांची मागणी केली होती. मात्र आजच्या त्यांच्या इंटरव्ह्यूनुसार ते 16 जागा लढवणार. मग त्या 16मध्ये पण एखादी कमी होईल असा माझा अंदाज आहे. जी बाळासाहेबांची शिवसेना आम्ही म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब संपवायला निघाले, ती बाळासाहेबांची शिवसेना 22-23 जागा लढत होती. अर्ध्या जागा भारतीय जनता पार्टीवर लढली होती. एकच जागा त्यावेळेस तीही लढायला मिळाली असती, परंतु शिवसेनेनं 22 जागा लढल्या, ते 22 जागा लढलेल्या होत्या. आणि अशा असताना आज तुम्ही 16वर आले. बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही पुढे नेताय का मागे नेताय हे जनतेला कळतं आहे. तुम्ही काही ही शिवसेना खरं तर नकली अर्थानं तुम्ही वाघाचं पांघरून घेणारी सेना आहे, काही ओरिजिनल शिवसैनिक नाहीच आहे. तुम्ही लोक सगळे गद्दारी करणारे आहात. आणि म्हणून आता तरी 16 आहे, त्यातले किती निवडून येऊ देतात भारतीय जनता पार्टी तेही आपण बघूया. चित्रभाग म्हणतात की महानालायकाचा किताब जो आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटून द्यायला पाहिजे. यापुढे आमच्या देवेंद्र फडणवीस बोलतात तर सांभाळून बोला. त्यांना संजय राठोडावर आरोप केले, त्याचं काय काय झालं जरा एकदा स्पष्ट करा. तर ते मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं हॉस्पिटलमध्ये चिल्लर माणूस येतो. पण हे म्हणजे हे मी कुठल्या पक्षाचं नाव किंवा व्यक्तीचं नाव नाही घेत की या पातळीवर जाणं कितपत योग्य आहे ते मला वाटतं त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहे त्यांनाच अशा पद्धतीनं त्यांचं नाव आधी नोंदवलं पाहिजे त्यांनी. कारण घडीत हा पक्ष, घडीत तो पक्ष, घडीत तो पक्ष, घडीत इकडं घडीत तिकडं, हा काय प्रकार आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणणार नाही, मी राजसाहेबाचा आदर करतो,
परंतु ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाचे हे जे चटरफटर लोक आहेत तर त्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला असा सल्ला दिला पाहिजे की आपणच एकदा का नाही या हॉस्पिटलमध्ये जात. ओके दादा. थँक्यू. दादा, घुसखोरांना संपत्तीचे वितरण करण्यासाठी काँग्रेसची योजना अशी मोदी म्हणतात. म्हणजे घुसखोरांना संपत्तीचे वितरण करण्याची काँग्रेसची योजना, म्हणजे जे घुसखोरी करतात जे येत आहेत त्यांना संपत्ती वितरण करण्याची योजना आहे. हे पण घुसखोरी तर आताच्या काळात वाढली. 370 कलम लागू करून काय झालं? हे जे काश्मीरी पंडित गेले का काश्मीरमध्ये, घुसखोरी किती प्रमाणात वाढली. मागच्याच उरीचं कांड झालं होतं. ते जे राज्यपाल आहे त्यांनी काय सांगितलं की यांना संरक्षण करण्यासाठी एअरनी लिफ्टिंग केली पाहिजे. ते ऐकलं का तुम्ही? घुसखोरीला तो प्रोत्साहन भारतीय जनता पार्टी देते की अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला. ही चायना इकडे घुसले, ही घुसखोरी नाही आहे. डोकलाममध्ये अरुणाचलविषयी चायना दररोज बोलते, ही घुसखोरी नाही आहे. ही तुम्हाला दिसत नाही आहे. पाकिस्तानचे लोक दररोज घुसतात, हे तुम्हाला दिसत नाही. रोज मग सीमेवर कशासाठी रोज याला टिपावं लागतं, त्याला टिपावं लागतं. चायनाने घुसखोरी नाही केलेली आपल्या देशामध्ये. वाटतं त्याच्याविषयी बोललं पाहिजे. मोदींचं असं म्हणणं होतं की राजकीय राजकीय घुसखोरी नाही आणि करप्शन घुसखोरी, की यांना जिंकून यायचं आहे आणि आपापल्यामध्ये सगळे ते पैसे करप्शन वाटून घ्यायचे. आम्हाला वाटतं जे 12,000 कोटीचे इलेक्ट्रोपॉन्ड त्यातले 6,500 कोटी एकट्या भारतीय जनता पार्टीला, ते काय प्रकार आहे ते स्पष्ट करावं ना. ते कसे तुम्हाला 6,500 कोटी रुपये मिळालेले, हा काय प्रकार आहे? हा वाटून घ्यायचाच प्रकार आहे ना. ह्या उमेदवाराला एवढे, या राज्याला एवढे, या उमेदवाराला तेवढे, हा घुसखोरी, हा तुम्हीच वाटून घेताय. 6,500 कोटी चंदा दो धंदा लो. 6,500 कोटी केलेच ना तुम्ही. आणखी किती केले असतील माहिती नाही. आज आत्ता मी सांगतो की ते मागे विकसित भारत नावाची योजना गावोगाव गाड्या फिरत होत्या ना, याच गाड्या भारतीय जनता प्रचाराला गावोगाव फिरतात आता. हे काय प्रकार आहे? हे तुमच्या माहितीचं सांगतो, मीडियाने शोधा. विकसित भारत 2 महिन्यापूर्वी ज्या गाड्या भारतीय जनता पार्टीनं गावोगाव फिरवल्या होत्या त्याच गाड्या आज भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला फिरतात. कंपन्याचं नाव उद्या सांगतो. पूर्ण भारतात तो कंपनीला, ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट होतं त्याच कंपनीला निवडणुकीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. हा काय प्रकारे सांगा? विकसित भारत नावाची रॅली वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय सरकारच्या वतीनं विकासाचं काय काय केलं सांगण्यासाठी जात होते. लोकांनी अडवलं होतं. आज त्याच गाड्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी डिजिटल बोर्ड लावून फिरतात. उद्या मी या कंपन्यांचं नाव तुम्हाला व्यवस्थित सांगतो. ओके. म्हणजे उद्या तुम्ही गौप्यस्फोट करणार मोठा? नाही, ते क्लिअर. तुम्ही बघा, तुम्हाला माहिती आहे ना विकसित भारताचं डिजिटल हे केलं. ठीक आहे सर, थँक्यू सर. थोरातांसारखं नेतृत्व असेल, असे मोठे मोठे नेतृत्व होतं की जे वर्षानुवर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री, एक सत्तेचा दबदबा असणारे लोक होते. आणि त्याच्यातल्या बऱ्याच जणांना अशा भूमिका व्यक्त केल्या होत्या की आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही. आणि मग मान्य पवार साहेबांनी हे सगळं नेतृत्व उद्धवजींनीच करावं अशा प्रकारची गळ त्यावेळेस घातलेली आहे. आणि मला वाटतं ती गळ घातली म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांना मनात असेल नाही तर नसेल मुख्यमंत्री व्हावं लागलेलं या अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नक्षलवाद्यांकडून धमकी असून हे झडपलं सुरक्षा दिलेली, या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहे. नक्षलवाद्यांचा काय धोका होता त्यांनाच माहिती. त्या भागामध्ये नक्सलाईट कमी करण्यासाठी जात होतंय की स्वतःचा उद्योग व्यवसाय स्वतःचा म्हणजे जे कोणी करतात त्यांच्याबरोबर काही मिलीजुली करण्यासाठी जात होते. मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे, हे बघितलं पाहिजे आपण एकदा. हेमंत पाटील आणि भावना गवळींची उमेदवारी बदलली, या पाठीमागे भाजपचा कुठलाही दबाव नव्हता किंवा तसा कुठला सर्वेही नव्हता असं सांगितलं. चांगलं आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या लोकांना बदललेलं आहे. भाजपचं नाव सांगून तुम्ही बदललेलं आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या शिवसैनिकांना सांभाळत नाही. तुमच्याबरोबर जे आले शिवसैनिक सांगतात, ज्यांनी पक्ष सोडून तुमच्यासोबत आले त्यांना तुम्ही सांभाळू शकत नाही, असा त्याचा अर्थ सुस्पष्टपणे होतो. जय भवानी आणि हिंदू या शब्दावरून इलेक्शन कमिशनने जे आक्षेप घेतला त्या पुढचं पाऊल तुम्ही काय टाकताय? आमचं कोणतंच पाऊल नाही. आम्ही ते गीत वाजवतोय, जोरात वाजवतोय. काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं, काल खामगावच्या सभेतही सांगितलं. आम्ही सगळ्यांनी आता उलट्या जोरात ट्विटरवर, आमच्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केले. आमच्या जाहीर कार्यक्रमात वाजवतोय. मोदी बजरंगबली की जय म्हणून मतदान करा म्हणतात, ते चालतं. अमित शहा आम्हाला मतदान केलं तर श्रीरामाची यात्रा करू, हे चालतं. आणि या महाराष्ट्राचं जे कुलदैवत ते जर जय भवानी चालत नसेल तर मला असं वाटतं
या देशाचं दुर्दैव आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीची चमचेगिरी करणारा आयोग झालेला आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. एक विचार फक्त एकनाथ शिंदे असं म्हणाले, आता माझ्यावर टीका करताय, ज्यावेळेस मी सुरतला सांगितलं त्यावेळेस मला खूप फोन केले आणि इतकंच नाही तर अगदी बाबा रे तूच मुख्यमंत्री हो आणि परत हेही सांगत आहे. बरोबर ना, हे सत्य आहे. हे सत्य आहे. त्याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना उद्धवजी ठाकरे साहेबांनी बोलावून घेतलं होतं. मला वाटतं त्याची तारीख 20 मे किंवा त्याच्या आधीची आजूबाजूची 20 एप्रिल वगैरे त्याच्या आजूबाजूची असू शकते. आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना बोलले होते की आम्ही असं असं ऐकतोय. त्यांनी त्याला नकार दिला होता. मी कशी शिवसेना सोडेल असंही म्हटलं होतं. आणि नंतर असंही म्हटलं होतं की मी काही करू शकत नाही, मला भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणे आवळून ठेवलेलं आहे, नाही तर मला जेलमध्ये टाकतील, मला जेलमध्ये काही जायचं नाहीये, अशा प्रकारची सुद्धा भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पण असंही म्हणाले होते ना की हो तुम्ही मुख्यमंत्री हो मी हे तर आधीच म्हटले होते ना. आधी त्यांचं नाव पक्षाच्या याच्यात, त्यांचं नाव आधी फार आधीपासूनच पहिल्याच यावेळेस हे सगळे जेव्हा उद्धव ठाकरेंनी ऐकले की फुटणार आहे, लोक निघून जाणार आहे, त्यावेळेस मला असं माहिती नाही म्हटले होते का नाही म्हटले, परंतु बाबा आपण ठीक आहे काही वेळा दिवसांनी आपण सगळे एकत्र बसू, सगळ्या महाविकास आघाडी चर्चा करू. 22 जागांची मागणी केली होती. आता आजच्या त्यांच्या इंटरव्ह्यूनुसार ते 16 जागाला रमणार. और त्या 16 मध्ये पण एखादी कमी होईल असा माझा अंदाज आहे. जी बाळासाहेबांची शिवसेना आम्ही म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब संपवायला निघाले, ती बाळासाहेबांची शिवसेना 22-23 जागा लढत होती. अर्ध्या जागा भारतीय जनता पार्टीवर लढली होती. एकच जागा त्यावेळेस तीही लढायला मिळाली असती, परंतु शिवसेनेनं 22 जागा लढल्या, ती 22 जागा लढलेल्या होत्या. आणि अशा असताना आज तुम्ही 16वर आले. बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही पुढे नेताय का मागे नेताय हे जनतेला कळतंय. तुम्ही काही ही शिवसेना खरं तर नकली अर्थानं तुम्ही वाघाचं पांघरून घेणारी सेना आहे, काही ओरिजिनल शिवसैनिक नाहीच आहे तुम्ही लोक सगळे गद्दारी करणारे आहात. म्हणून आता तरी 16 आहे, त्यातले किती निवडून येऊ देतात भारतीय जनता पार्टी तेही आपण बघूया. चित्रवाघ म्हणतात की महानालायकाचा किताब जो आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांना वाटून द्यायला पाहिजे. यापुढे आमच्या देवेंद्र फडणवीस बोलतात तर सांभाळून बोला. त्यांना मला संजय राठोडावर आरोप केले, त्याचं काय काय झालं जरा एकदा स्पष्ट करा. मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं हॉस्पिटलमध्ये जाणं कितपत योग्य आहे मला वाटतं त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहे त्यांनाच अशा पद्धतीनं त्यांचं नाव आधी नोंदवलं पाहिजे त्यांनी. कारण घडीत हा पक्ष, घडीत तो पक्ष, घडीत तो पक्ष, घडीत इकडं घडीत तिकडं, हा काय प्रकार आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणणार नाही, मी राजसाहेबाचा आदर करतो, परंतु ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाचे हे जे चटरफटर लोक आहेत तर त्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला असा सल्ला दिला पाहिजे की आपणच एकदा का नाही या हॉस्पिटलमध्ये जात. ओके दादा, थँक्यू. घुसखोरांना संपत्तीचे वितरण करण्यासाठी काँग्रेसची योजना अशी मोदी म्हणतात. म्हणजे घुसखोरांना संपत्तीचे वितरण करण्याची काँग्रेसची योजना म्हणजे जे घुसखोरी करतात जे येत आहेत त्यांना संपत्ती वितरण करण्याची योजना आहे. हे पण घुसखोरी तर आताच्या काळात वाढली. 370 कलम लागू करून काय झालं. हे जे काश्मीरी पंडित गेले का काश्मीरमध्ये, घुसखोरी किती प्रमाणात वाढली. मागच्या वेळेस उरीचं कांड झालं होतं, ते जे राज्यपाल आहे त्यांनी काय सांगितलं की यांना संरक्षण करण्यासाठी एअरनी लिफ्टिंग केली पाहिजे. ते ऐकलं का तुम्ही. घुसखोरीला तो प्रोत्साहन भारतीय जनता पार्टी देते की अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला. चायना इकडे घुसले, ही घुसखोरी नाही आहे. डोकलाममध्ये अरुणाचल विषयी चायना दररोज बोलते, ही घुसखोरी नाही आहे, हे तुम्हाला दिसत नाही आहे. पाकिस्तानचे लोक दररोज घुसतात, हे तुम्हाला दिसत नाही. रोज मग सीमेवर कशासाठी रोज याला टिपावं लागतं, त्याला टिपावं लागतं. चायनाने घुसखोरी नाही केलेली आपल्या देशामध्ये, वाटतं त्याच्याविषयी बोललं पाहिजे. राजकीय घुसखोरी नाही, करप्शन घुसखोरी की यांना जिंकून यायचं आहे आणि आपापल्यामध्ये सगळे ते पैसे करप्शन वाटून घ्यायचे. आम्हाला वाटतं जे 12,000 कोटीचे इलेक्ट्रोबॉन्ड आहे त्यातले 6,500 कोटी एकट्या भारतीय जनता पार्टीला, ते काय प्रकार आहे ते स्पष्ट करावं ना. ते कसे तुम्हाला 6,500 कोटी रुपये मिळालेले, हा काय प्रकार आहे. हा वाटून घ्यायचाच प्रकार आहे ना. ह्या उमेदवार एवढे, या राज्याला एवढे, या उमेदवार तेवढे, हा घुसखोरी हा तुम्हीच वाटून घेताय. 6,500 कोटी चंदा दो धंदा लो. 6,500 कोटी केलेच ना तुम्ही, आणखी किती केले असतील माहिती नाही.
आज अनेक आता मी सांगतो की ते मागे विकसित भारत नावाची योजना गावोगाव गाड्या फिरत होत्या ना, याच गाड्या भारतीय जनता प्रचाराला गावोगाव फिरतात आता. हे काय प्रकार आहे? हे तुमच्या माहितीचं सांगतो, मीडियाने शोधा. विकसित भारत 2 महिन्यापूर्वी ज्या गाड्या भारतीय जनता पार्टीनं गावोगाव फिरवल्या होत्या, त्याच गाड्या आज भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला फिरतात. कंपन्याचं नाव उद्या सांगतो. पूर्ण भारतात तो कंपनीला, ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट होतं त्याच कंपनीला निवडणुकीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. हा काय प्रकारे सांगा? विकसित भारत नावाची रॅली वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय सरकारच्या वतीनं विकासाचं काय काय केलं सांगण्यासाठी जात होते. लोकांनी अडवलं होतं. आज त्याच गाड्या भारतीय जनताच्या प्रचारासाठी डिजिटल बोर्ड लावून फिरतात. उद्या मी या कंपन्यांचं नाव तुम्हाला व्यवस्थित सांगतो. ओके. म्हणजे उद्या तुम्ही गौप्यस्फोट करणार आहात. नाही ते क्लिअर. तुम्ही बघा, तुम्हाला माहिती आहे ना विकसित भारताचं डिजिटल हे केलं. ठीक आहे थँक्यू सर. तुला ते